बातमी पुण्याच्या शिरपूरमधून आहे आणि आता ज्या गुन्हाट गावातून ग्रामस्थांनी दत्तात्रय गाडीला पकडून देण्यात मदत केली आहे। ग्रामस्थांनी TV9 मराठीला या संपूर्ण अटकेचा थरार सांगितलेला आहे। माझ्या मुलाला जपा, आरोपीने ग्रामस्थांकडे ही विनवणी केली आहे। तो होताच काल रात्रीच्या सुमारामध्ये ड्रोनच्या मार्फत त्याला आवाज देण्यात आला। काय सांगाल एकंदरीत? नाही, एकतर तो 2-3 दिवस पोलिसांना चकवा देत होता आणि अचानक काय हे आपले गणेश गावणे असन ते नेमके इथं बसलेले असताना त्यांना आवाज आला आणि मग ते सगळे पळत येऊन त्याला धरलं, म्हणजे स्वतःहूनच तो ग्राउंडवर आला। आपल्यासोबत पोलीस पाटील पण आहेत। पाटील, मला सांगायच्या पद्धतीने काल तुम्ही 2 दिवस पोलिसांना सहकार्य करताय, काल ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही आवाज दिल्यानंतर कुठेतरी दत्तात्रय गाडे हा बाहेर आला, काय सांगाल, काय अनुभव होता? त्याची मागणी फक्त माझ्या मुलाला जपा म्हणून, माझ्या मुलाकडे लक्ष द्या, माझ्याकडून चूक झाली असं म्हणजे हे ज्यांनी पाहिलं माझ्याकडनं चूक झाली, माझ्या मुलाला जपा। काय सांगत होते, म्हणजे काय चूक झाली, काय काय म्हणत होते? मला माझ्या आपल्या समोर नाही बोलला तो, पण दुसऱ्या व्यक्ती समोर बोललाय की बाबा माझ्याकडून जी चूक झाली ती झाली, पण आता माझ्या मुलाला तुम्ही सगळी मिळून जपा, असं म्हणजे एका व्यक्ती बरोबर बोलला तो। त्यावरून एकनाथ स्वामी सुनील TV9 मराठी, शिरूर, पुणे। रात्रीच्या वेळामध्ये दत्तात्रय गाडीला भूक लागल्यानंतर ह्याच घरामध्ये दत्तात्रय गाडे खरं तर तहान लागली आणि भूक लागली म्हणून जेवण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला ची माहिती आपल्याला खरं तर मिळते। आणि याच ठिकाणी त्या घरामध्ये असलेल्यांनी त्याला जेवण पाणी दिलं आणि नंतर तीच माहिती पोलिसांपर्यंत आणि गावातील नागरिकांपर्यंत खरं तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र गेले 2 दिवस दत्तात्रय गाडे हा कुठे होता, तर ह्याच्या चारीमध्ये, म्हणजे एक चारी आहे, त्या चारीच्या ह्याच्यामध्ये तो लपून बसलेला ची माहिती खरं तर आपल्याला मिळते। आणि नंतर येथील स्थानिकांना आणि पोलीस पाटलांना त्यांनी फोन केला आणि काहीतरी बोलायचं मात्र सांगितलं। मात्र एकंदरीत त्याची शेवटची जी इच्छा होती ती मात्र मुलाला भेटण्याची होती, अशीच माहिती सध्या स्थानिकांनी दिलेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीत याच चारीमध्ये दत्तात्रय गाडे हा 2 दिवस असल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे। सुनील तिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे।